नमस्कार मंडळी. बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने केवळ मराठी साहित्यातच नाही तर समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर एक मोठा म्हणू शकतो की आघातच केला. हो, एक भूकंपच होता तो. अगदी. मी बोलतोय 1978 साली प्रकाशित झालेल्या दया पवार यांच्या आत्मचरित्राबद्दल. बलूत. बरोबर, बलूत. हे पुस्तक म्हणजे फक्त एका व्यक्तीची कहाणी नाहीये. नाही, अजिबात नाही. तो एका संपूर्ण समाजाचा, पिढ्यानपिढ्या मुख्या राहिलेल्या समाजाचा पहिला स्फोटक हुंकार होता असं म्हणायला हवं. खरंय. आणि तोपर्यंतच्या साहित्यात दुःख होतं, गरिबी होती, पण जातीय अपमानाची इतकी दाहक, थेट आणि नग्न कबुली कधीच आली नव्हती. या पुस्तकाने दलित साहित्याची एक नवी, बंडखोर परंपराच सुरू केली. तर आजच्या चर्चेचा उद्देश केवळ या पुस्तकाचा सारांश सांगणं नाहीये, तर दया पवारांच्या अनुभवांच्या आरशात आपल्या समाजाचं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करणे आहे. त्यांचे बालपणीचा अनुभव, मग शहरात आल्यानंतरचा संघर्ष आणि आंबेडकरी विचारांनी त्यांच्या आयुष्याला जी नवी दिशा दिली, या सगळ्याचा आपण जरा बारकाईने वेध घेऊया. नक्कीच. सुरुवात तर पुस्तकाच्या नावापासूनच करावी लागेल. बलूत हा शब्द अनेकांनी ऐकला असेल, पण त्याचा नेमका अर्थ आणि त्यामागे दडलेला अपमान खूप खोल आहे. हो, बलूत म्हणजे नक्की काय? वरवर पाहिलं तर बलूत म्हणजे एक प्रकारचा मोबदला. गावागावड्यात महार समाजावर काही कामं लादलेली होती. जसं की मेलेली जनावरं ओढून नेणं, गावकीची साफसफाई करणं. हो, दवंडी पिटणं. या कामांच्या बदल्यात वर्षातून एकदा किंवा सणासुदीला गावातली सधन कुटुंब त्यांना धान्य, जुने कपडे किंवा शिळं पाखं अन्न देत असत. त्याला बलूत म्हणायचे. म्हणजे ही एक प्रकारची सेवा वस्तू विनिमय पद्धत होती. पण यात एक अडचण दिसतीये. ही देवाणघेवाण समान पातळीवरची नव्हती. मुळीच नाही. इथेच तर सगळा खेळ आहे. हा मोबदला नव्हता. ती एक प्रकारची भीक होती, ज्यात सन्मानाचा लवलेशही नव्हता. अच्छा. तुम्ही केलेल्या कामाची ती किंमत नव्हती, तर तुमच्यावर केलेले ते उपकार होते. त्यामुळे बलूत हा शब्द फक्त वस्तूंसाठी नाहीये. तो त्या व्यवस्थेचं प्रतीक बनतो. अगदी. तो त्या अमानुष, अन्यायकारक आणि विषम व्यवस्थेचं प्रतीक बनतो, जिथे तुमच्या श्रमाला आणि तुमच्या माणूसपणाला काहीच किंमत नसते. आणि पुस्तकाची सुरुवातच या दाहक वास्तवाने होते. पवारांचं बालपण धामणगाव नावाच्या खेड्यात जातं. तिथे गाव आणि महारवाडा यांच्यात एक स्पष्ट भौगोलिक आणि सामाजिक विभागणी आहे. आणि ती केवळ दगडामातीची वेस नव्हती, तर ती एक मानसिक भिंत होती. महारवाडा म्हणजे वेशीबाहेर, गावाच्या सगळ्या सोयीसुविधांपासून वंचित. तिथलं आयुष्य म्हणजे कमालीची गरिबी, सततची उपासमार आणि क्षणोक्षणी होणारा अपमान. पवार आपल्या कुटुंबाचं जे चित्र रेखाटतात ते खूप बोलकं आहे. आई दिवसरात्र राबते, काबाड कष्ट करते, आणि वडील अनेकदा दारूच्या आहारी गेलेले दिसतात. हे वडिलांचं दारू पिणं अनेकदा दलित लेखकांच्या आत्मचरित्रात एक समान धागा म्हणून दिसतं. दूर जाण्याचा प्रयत्न. हो, क्षणभर का होईना त्या वास्तवापासून पळून जाण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न असतो. व्यवस्थेने तुमचं माणूसपणच नाकारलेलं असताना स्वतःला विसरून जाणं हाच एक आधार वाटू लागतो. यातला एक प्रसंग तर अक्षरशः अंगावर काटा आणतो. मेलेल्या गुराचं मांस खाण्याची वेळ येणं आणि ते प्रेत ओढून नेण्याचा अनुभव. तो प्रसंग बलूतच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग आहे. लहानग्या दयाला मेलेल्या गायीला ओढून न्यायला सांगितलं जातं. ते काम करताना होणारी शारीरिक आणि मानसिक वेदना, लोकांच्या तुच्छतेच्या नजरा आणि त्यानंतर त्याच मेलेल्या जनावराचं मांस खाण्याची वेळ येणं. ही कल्पनाच किती भयंकर आहे. हो, हे केवळ एक काम नाही, तर तुमच्या माणुसकीवर रोज होणारा हल्ला आहे. तो अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी एक खोल जखम करून जातो. आणि सणावाराला दुसऱ्यांच्या दारात उभे राहून उष्ट्या शिळ्या अन्नाची म्हणजे बलुत्याची वाट पाहणं, ही केवळ पोटाची भूक नाही, तर आत्मसन्मानाचा रोज होणारा चक्काचूर आहे. गावातल्या या टोकाच्या अपमानानंतर शिक्षण हेच एक आशेचा किरण वाटलं असेल. पण ज्या व्यवस्थेने गाव विभागला होता, तीच व्यवस्था शाळेच्या वर्गात पोचली नाही असं कसं होईल? नाहीच. तिथला अनुभवही तसाच होता. शिक्षण हे दुधारी तलवारीसारखं होतं. म्हणजे एकीकडे ते या सगळ्या नरकातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत होता, पण दुसरीकडे तेच शिक्षण रोज तुमच्या जातीची आणि तुमच्या लायकीची आठवण करून देत होतं. वर्गात वेगळं बसवणं, पाण्याच्या माठाला हात लावून देणं. हो, हे सगळं नित्याचंच होतं. आणि इथेच त्यांच्या मनात विद्रोहाची पहिली ठिंगी पडते, जेव्हा ते परीक्षेत पहिले येतात. अगदी. ही घटना खूप महत्वाची आहे. एक महार मुलगा परीक्षेत पहिला येतो, हीच एक धक्कादायक गोष्ट
होती. पण त्याचं कौतुक होण्याऐवजी शिक्षक आणि गावकरीच त्यावर शंका घेतात. याने नक्कीच कॉपी केली असणार. किंवा एखाद्या ब्राह्मण मराठ्याच्या मुलाला मागे टाकून हा महार पोरगा पुढे कसा गेला. म्हणजे तुमची बुद्धिमत्ता, तुमची मेहनत याला काहीच किंमत नाही. तुमची जातच तुमची लायकी ठरवते. म्हणजे तुमचं यश सुद्धा तुमचं राहत नाही, ते सुद्धा हिरावून घेतलं जातं. या क्षणी राग जास्त येतो की निराशा? दोन्ही भावनांचा कल्लोळ आहे. प्रचंड राग आहे, पण त्यासोबत एक खोलवरचा न्यूनगंडही मनात घर करतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी ही व्यवस्था आपल्याला स्वीकारणार नाही, ही भावना त्यांना आतून पोखरू लागते. हाच न्यूनगंड पुढे आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतो. गावातली ओळख आणि अपमान इतका घट्ट चिकटलेला असताना तिथून सुटका करून घेणं हेच ध्येय बनलं असेल. साहजिकच आहे. मग मुंबईसारखं मोठं शहर, जिथे माणसांची गर्दी असते, तिथे ही जातीय ओळख पुसली जाते का? की ती फक्त आपलं रूप बदलते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. शहरात गावच्यासारखी उघड अस्पृश्यता नसते. तुम्हाला कोणी रस्त्यात अडवून तुमची जात विचारत नाही. पण याचा अर्थ जात संपली असा होत नाही. ती अधिक सूक्ष्म, अधिक छुप्या पद्धतीने काम करते. अच्छा. पवारांना मुंबईतल्या झोपडपट्ट्या आणि चाळी या महारवाड्याचाच विस्तार वाटतात. तिथेही दलित समाज, सफाई कामगार, गटारं साफ करणारा किंवा गिरण्यांमध्ये सर्वात खालच्या पातळीवरची धोकादायक कामं करताना दिसतो. म्हणजे शहराने फक्त विषमतेचं पॅकेजिंग बदललं होतं, आतला माल तोच होता. बरोबर. भिंती दिसत नाहीत, पण त्या अस्तित्वात असतातच. पण शहराचा एक मोठा सकारात्मक परिणाम नक्कीच झाला. तो म्हणजे संघटन आणि विचारांची देवाणघेवाण. नक्कीच. शहरातल्या दलित वस्त्यांमध्ये एक प्रकारची एकजूट आणि सामुदायिक ओळख निर्माण झाली. आणि सर्वात क्रांतिकारी बदल घडला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारामुळे. सभा, भाषणं, वर्तमानपत्र. हो, जनता, प्रबुद्ध भारत सारखी वर्तमानपत्र. यामधून आंबेडकरी विचार घराघरात पोहोचले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा केवळ एक नारा नव्हता. तो एक मंत्र होता. हो, तो लाखो लोकांसाठी जगण्याचा नवा अर्थ देणारा मंत्र होता. या विचारांनी एका मोठ्या मानसिक क्रांतीला जन्म दिला. आणि याच वैचारिक प्रवासातला एक अत्युच्च बिंदू म्हणजे 1956चं धर्मांतर. पवार या घटनेकडे कसे पाहतात? पवारांसाठी आणि लाखो दलितांसाठी धर्मांतर ही केवळ एक धार्मिक क्रिया नव्हती. तो हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीय गुलामगिरीला दिलेला एक सामूहिक आणि निर्णायक नकार होता. अगदी. आम्ही हिंदू नाही आणि आम्हाला तुमच्या धर्मव्यवस्थेचा भाग व्हायचा नाही हे ठणकावून सांगणं ही एक बंडखोरी होती. ती सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकण्याची कृती होती. हो, धर्मांतराने आत्मसन्मानाची एक नवी भावना दिली जी आधी कधीच अनुभवली नव्हती. पण शिक्षण घेतल्यानंतर, बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यातले संघर्ष संपले का? कागदावरची समानता वास्तवात उतरली का? इथेच तर खरी शोकांतिका आहे. नाही, संघर्ष संपला नाही, त्याचं स्वरूप बदललं. म्हणजे कसं? नोकरी शोधायला गेल्यावर आडनावावरून तुमची जात कळायची आणि मुलाखतीतूनच तुम्हाला बाद केलं जायचं. सरकारी नोकरी लागली तरी तिथला भेदभाव अधिक कपटी होता. अच्छा, म्हणजे उघडपणे नाही पण... हो, कामात मुद्दाम चुका काढणं, टोचून बोलणं, बढती रोखून धरणं, सामाजिक कार्यक्रमांमध्ये वेगळं पाडणं हे सगळं सुरूच होतं. गंमत बघा, कायद्याच्या पुस्तकात तुम्ही समान आहात, पण ऑफिसमध्ये किंवा घर शोधताना तुमचं आडनावच तुमची लायकी ठरवतं. हा जो विरोधाभास आहे तो त्यांना आतून पोखरत असणार. नक्कीच. यातूनच त्यांच्या एका वेगळ्याच घुसमटीचा उल्लेख येतो, जो खूप महत्वाचा आहे. शिकल्यामुळे ते एका विचित्र अवस्थेत अडकतात. बरोबर, यालाच ते त्रिशंकू अवस्था म्हणतात. त्रिशंकू. हो, शिक्षणामुळे आणि नव्या विचारांमुळे ते आपल्या मूळ अशिक्षित समाजापासून थोडे दुरावतात. तिथल्या रूढी, परंपरा, जगण्याच्या पद्धती त्यांना परक्या वाटू लागतात. आणि दुसरीकडे तथाकथित सुशिक्षित उच्चवर्णीय समाज त्यांना कधीच पूर्णपणे आपला मानत नाही. त्यांच्यासाठी ते कायम बाहेरचेच राहतात. म्हणजे ना घर का ना घाट का. अगदी तसंच. ही एक प्रचंड मोठी मानसिक पोकळी आहे. तुम्ही शिकता ते समाजाचा भाग होण्यासाठी, पण त्याचे फळ म्हणून तुम्ही दोन्ही समाजातून बाहेर फेकले जाता. ही तर खूप मोठी शोकांतिका आहे. हो, मग या सगळ्या अनुभवांना, या वेदनेला, या घुसमटीला वाट कशी मिळते? लेखणीच्या माध्यमातून. लिहिणं हे पवारांसाठी केवळ छंद किंवा कलाविष्कार नव्हतं. ते एक शस्त्र होतं. हो, ते त्यांच्या अस्तित्वाचं साधन होतं, त्यांच्या विद्रोहाचं शस्त्र होतं. ज्या समाजाचा आवाज पिढ्यानपिढ्या दाबून टाकला होता, ज्यांच्या वेदनेला कधी शब्दच मिळाले नव्हते, त्या समाजाच्या वतीने बोलणं हेच एक क्रांतिकारी पाऊल होतं. दलित साहित्य हे केवळ अनुभवांचं कथन नाही,
तर ते प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचं एक आरोपपत्र आहे. पवार दलित साहित्याच्या भाषेबद्दलही खूप महत्वाचं निरीक्षण नोंदवतात, नाही का? हो, ते म्हणतात की आमची भाषा प्रस्थापित, अलंकारिक, गुळगुळीत साहित्यापेक्षा वेगळी आहे. ती थेट, रांगडी आणि बंडखोर आहे. त्यांचं एक वाक्य आहे जे खूप प्रसिद्ध आहे, हो रे. जे दलित साहित्याचं सार सांगतं, आमच्या भाषेला घामाचा आणि अश्रूंचा वास येतो. यात सगळं आलं. ही भाषा अनुभवाच्या भट्टीतून तयार झाली आहे, त्यामुळे ती अधिक खरी आणि अधिक प्रभावी आहे. आणि मग पुस्तकाच्या शेवटी आपण पुन्हा बलूत या शब्दाकडे येतो. सुरुवातीला जो शब्द अपमानाचं प्रतीक होता, त्याचा अर्थ पवारांसाठी कसा बदलतो? हां, या पुस्तकातला सर्वात सुंदर आणि ताकदवान भाग आहे. एकेकाळी जे बलूत त्यांना अपमानाचं, लाचारीचं प्रतीक वाटत होतं, तेच आता त्यांना त्यांच्या जगण्याचा पुरावा वाटू लागतं. हो, त्यांच्या संघर्षाचा आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहिल्याचा पुरावा. ते एका ठिकाणी म्हणतात, आम्ही त्यांचे उष्टे खाल्ले, पण त्यांची क्रूरता पचवून आम्ही ती ताकदीत रूपांतरित केली. वाव, म्हणजे आता तो अपमानाचा डाग राहत नाही. नाही, तो धैर्याचा आणि आत्मसन्मानाचा एक अविभाज्य भाग बनतो. ही स्वतःच्या भूतकाळाला स्वीकारून त्याला नवी ओळख देण्याची प्रक्रिया आहे. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पवार केवळ व्यवस्थेवर टीका करून थांबत नाहीत. ते आत्मपरीक्षणही करतात. अगदी. आणि हीच गोष्ट बलूतला एका वेगळ्या उंचीवर नेते. ते दलित चळवळीतल्या स्वार्थीपणावर, भ्रष्टाचारावर आणि गटबाजीवरही तितक्याच परखडपणे बोट ठेवतात. नेत्यांच्या चुका दाखवून देतात. हो, या पुस्तकाची ताकद केवळ व्यवस्थेवरच्या टीकेत नाही, तर ती स्वतःच्या समाजाकडे आणि चळवळीकडे पाहण्याच्या प्रामाणिक नजरेत आहे. म्हणजे जेव्हा पवार चळवळीतल्या सुखांवर बोलतात, तेव्हा ते या आत्मचरित्राला एका तक्रारीच्या पलीकडे नेतात. हो, ते त्याला एका प्रामाणिक आत्मपरीक्षणाच्या पातळीवर पोहोचवतात. हीच गोष्ट बलूताला इतकी वर्ष प्रासंगिक ठेवते. मग आज, इतक्या वर्षानंतर, या पुस्तकाचं आणि या अनुभवांचं महत्त्व काय? आजच्या काळात आपण यातून काय घ्यायचं? मला वाटतं 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे हे पुस्तक आपल्याला सतत याची जाणीव करून देतं की जात ही काही भूतकाळातली गोष्ट नाही. तिचं स्वरूप बदललं असेल. हो, ती अधिक अदृश्य झाली असेल, पण ती आजही आपल्या समाजात, आपल्या मनात खोलवर रुतून बसलेली आहे. शहरांमध्ये ती लग्नाच्या जाहिरातीत, घर भाड्याने देताना किंवा मैत्रीचे गट तयार होताना दिसते. बलूत हे त्या वास्तवाला भिडायला लावणारा आरसा आहे. बरोबर. आणि दुसरं कारण? दुसरे म्हणजे स्वतःच्या अनुभवांना, स्वतःच्या वेदनेला प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे मांडणं हे किती मोठं क्रांतिकारी पाऊल असू शकतं हे बलूत आपल्याला शिकवतं. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची गोष्ट सांगता, तेव्हा तुम्ही केवळ स्वतःबद्दल बोलत असता, तर तुमच्यासारख्या हजारो लाखो लोकांच्या अनुभवांना आवाज देत असता. तुम्ही मौन तोडता आणि इतिहासाला आव्हान देता. ही या पुस्तकाची सार्वकालिक ताकद आहे. खरंच बलूत हे केवळ दया पवारांचं आत्मचरित्र नाही, तर ते जातीय अत्याचाराविरुद्धचा एक बुलंद आवाज आहे. हे पुस्तक आपल्याला अस्वस्थ करतं, अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. आणि आठवण करून देतं की समानता केवळ संविधानाच्या पानांवर असून चालत नाही. ती मनात आणि समाजात उतरावी लागते. आणि पवारांचं लेखन हे केवळ वेदनेचं प्रदर्शन नाही, ते प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेसाठी, त्याच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी सुरू असलेल्या एका मोठ्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे. ते आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं की आपण एक समाज म्हणून कुठे उभे आहोत. जाता जाता एक विचार मनात येतो. आपण सगळेच नकळतपणे का होईना काही ना काही पूर्वग्रह बाळगून असतो का? अगदी. ते जातीय असतील, धार्मिक असतील, लैंगिक किंवा वर्गीय असतील. आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यात, अगदी सहज केलेल्या विनोदांमध्ये किंवा एखाद्याबद्दल पटकन बनवलेल्या मतांमध्ये या पूर्वग्रहांचे अगदी सूक्ष्म, आपल्यालाही न कळणारे अवशेष कसे टिकून आहेत? आणि याचा आपण स्वतःशी कधी प्रामाणिकपणे संवाद साधतो का? हो, कदाचित यावर विचार करणं हेच खऱ्या बदलाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असू शकेल.